अहमदनगर दक्षिण मतदारसंघासाठी भाजपकडून सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडीकडून मात्र अद्याप उमेदवार ठरलेला नाही आहे। मात्र कुठेतरी आमदार निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके यांचं नाव आघाडीवर आहेत। आपल्यासोबत स्वतः राणी लंके आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, तुमचं नाव देखील आघाडीवर येत आहे, तर नेमकं काय निर्णय झालेला आहे? अजून निर्णय काही झालेला नाही, कारण आमची वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा चालू आहे। लवकरच कळेल कोण उमेदवारी जाहीर करते। दोघांपैकी एक उमेदवार आहे नक्की। लवकरच म्हणजे साधारणतः कधी निर्णय हा होऊ शकतो? आगे आगे देखो होता है क्या। तुम्ही आता सगळीकडे मतदारसंघात फिरता आहेत, लोकांच्या काय भावना आहेत, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे? लोकांच्या भावना अतिशय चांगला असा त्यांचा उत्साह आहे का तुम्ही दोघांपैकी कोणी पण एक जण लोकसभा लढावा अशी त्यांची इच्छा आहे, भाविकांची, नागरिकांची। त्यामुळे मी मतदारसंघात फिरते तेव्हा अतिशय चांगला असा नागरिकांचा उत्साह त्या ठिकाणी दिसून येतो। महाविकास आघाडीकडूनच लढणार या संदर्भात देखील आता काय निर्णय झालेला आहे? ते काय अजून नक्की नाही, सगळं नंतर पाहू आपण, सगळं सांगायचं नसतं आपलं। तर नक्कीच सूचक वक्तव्य जे आहे त्यांनी केलेलं आहे, तर लवकरच या संदर्भात निर्णय होऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा विक्रमणकसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।